आदरणीय शेख साहेब यांचं अचानक म्हणजे एकाएकी आगमन झालं. तर खरोखर आज शाळेमध्ये त्यांची व्हिजिट, त्यांच्यासोबतच आमचे प्रेरणादायी सरपंच, माजी सरपंच व विद्यमान सदस्य पवन भाऊ आहेत, आमचे मुळे साहेब आहेत या ठिकाणी. खरोखर त्यांना शाळेविषयीची आस्था त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि बल्लाळे सरांच्या नेतृत्वामुळे आपली शाळा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये सुरू आहेत. त्यामध्ये आदर्श परिपाठ असेल, त्यानंतर सर्व शिक्षकांचे वेगवेगळे उपक्रम असतील. तर त्यांना एक भेट म्हणून आज आदरणीय व्हिडिओ साहेबांनी भेट दिलेली आहे. मी विनंती करतो आमच्या सरपंच बल्लाळे सर्व पवन भाऊ दोघांनाही की त्यांनी आदरणीय ग्रामसेवक साहेब आदरणीय आणि बल्लाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेख साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सरांच्या म्हणजे आपल्या शाळेमधील भरपूर कसं आपल्या शाळेमध्ये जर उपक्रम पाहायचे असले तर भरपूर वेळ जातो, परंतु साहेबांच्या मागं धावपळ आहे, कामं भरपूर आहे. जायचं साहेबांना तरी धावती भेट साहेबांनी दिली. खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं आपण स्वागत करूया. आपल्या परिवारामध्ये साहेबांची भेट झाली. निश्चित त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं साहेबांनी, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आपण बडे सावधान व्हायचं आहे. सर्व कर्मचारी वृंद आणि बालमित्रांनो, बालमित्रांनो, अचानक ही जी शाळा आहे सर्व शाळेला अंगणवाडीला सरप्राईज विजिट करत आहोत. आणि तुम्हाला या प्रसंगी आता इथं आमची जी शिक्षक मंडळी आणि चर्चेमध्ये जे कळालेलं आहे, तुम्हाला निश्चितच तुमचं कोणतं आत्ताच जे कार्य आहे या शाळेचं त्याचं मी या प्रसंगी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. सोबतच एक संदेश असा देतो आहे की आपल्याला आता जागतिक स्तरावरचं जे आपलं समस्या आहे त्यामध्ये प्लास्टिक हे मोठ्या स्वरूपामध्ये आमच्या जीवनामध्ये भेडसावणारी समस्या आहे आणि प्लास्टिक मुक्त आम्ही राहू शकत सुद्धा नाही. मग त्याचं व्यवस्थापन सुव्यवस्थित होणे आवश्यक असल्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्याकडे जे आमचे बालमित्र छोटी छोटी चॉकलेट घेतात, काही कुरकुरे जे पाकिटं घेतात आणि फोल्ड की कुठे फेकून देतो आम्ही. आता मी शाळेचा परिसर बघत आहे, तुमची शाळा प्लास्टिक मुक्त सुद्धा जाणवत आहे. या प्रसंगी पुन्हा एकदा अभिनंदन करतो तुमचं. आणि तुम्हाला आमच्या ज्या घरी ज्या महिला भगिनी असतील, आमच्या आता 7व्या वर्गापर्यंत मुलं आहेत मुली आहेत, तुम्हाला एक सूचना अशी करू इच्छितो आम्ही, जे पाकिट आणतो त्याचे पाकिट कापताना आपल्याला एक सवय असते की आपण ते कापलं की पूर्ण ते छोटंसं जे पाकिटाचं जे तोंड असते तिरपा तो कुठेतरी जमिनीत जातो आणि त्याचं व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे यापुढे या प्रसंगी मी अशी विनंती करेन, तुम्हाला आवाहन करेन की तुमच्या घरामध्ये येणारा दुधाचा पाकिट असू द्या, तुमच्या कुरकुरेचा पाकिट असू द्या, तुम्हाला जे काही पाकिट असतील ते पाकिट कापताना अर्ध त्याला चिटकून राहील असं पाकिट कापायचं, जेणेकरून त्या मायक्रो प्लास्टिक आहे त्याचं व्यवस्थापन सुद्धा होईल. आणि एक ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला आपली घंटागाडी सुरू आहे सर? हो, घंटागाडी सुरू आहे. तर तुम्हाला एक दिवस ठेवून घ्यायचा, गुरुवार शुक्रवार किंवा 15 दिवसातून एक दिवस ठेवायचा. त्यामध्ये सुका कचरा द्यायचा. त्याच्यामध्ये शक्यतोवर तुमच्या घरामध्ये आपल्या खताची थैली असते, ती खताची थैली एका ठिकाणी ठेवून ठेवायची आणि त्याच्यामध्ये जे प्लास्टिक निघेल ते त्याच्यात संकलित करायचं. ते प्लास्टिक आपल्या उकटावर गेलं नाही पाहिजे, ते जनावरांच्या खाण्यामध्ये गेलं नाही पाहिजे, जेणेकरून आमचे गुरंढोरं आहेत त्यांचं जीवन आणि गुरंढोरांपेक्षाही आमची जमीन जी आहे ती जमीन चिरकाळ त्याच्यापासून दूषित होणार नाही आणि आपलं जे भविष्यामध्ये बुडणारं पाणी आहे ते जमिनीत बुडेल. या प्रसंगी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. माझं इथं येसूची स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि